गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट. आजचा जो पुढचा पॉईंट आहे आपला तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपण आता बघूया परत एकदा जे न्यूरोग्लिया सेल्स म्हणजे काय हा स्ट्रक्चर्स आपण बघायचा आहे. आपण जो नर्वस सिस्टीमचा स्टडी करतोय त्या नर्वस सिस्टीममध्ये 2 टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट असतात. ह्यातला पहिला सेल्सचा टाइप्स आहे तो आपण त्याला न्यूरॉन सेल्स, आपण न्यूरॉनची पूर्ण स्टडी केलेला आहे. आणि दुसरा जो सेल्स आहे त्याला न्यूरोग्लियल सेल्स म्हटलं जातं. आता न्यूरोग्लियल सेल्स म्हणजेच काय, अशा प्रकारचे सेल ज्याच्यामध्ये ग्लू लाईक स्ट्रक्चर्स असतं. आता ग्लू म्हणजेच काय, जर आपण एखादा भाग चिटकवण्यासाठी ज्याचा उपयोग होतो म्हणजेच काय, असे सेल्स प्रेझेंट असतात जे सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या भागामध्ये आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या भागामध्ये प्रेझेंट असतात. मग आता पहिल्यांदा काय करूया, न्यूरोग्लिया सेल्सचं स्ट्रक्चर्स किंवा त्याच्या स्ट्रक्चरच्या अगोदर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊया. न्यूरोग्लिया सेल्स जे असतात बॉडीमध्ये प्रेझेंट असतात सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या ठिकाणी आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या ठिकाणी. ते काय असतात तर विच इज मोर इन नंबर दॅन द न्यूरॉन, म्हणजेच काय न्यूरॉनपेक्षा ते खूप जास्त त्याची संख्या असते. प्लस आता हे न्यूरोग्लिया सेल्स असतात हे काय असतात तर विच इज ॲक्ट ॲज अ सपोर्टिंग सेल्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम्स अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजेच काय सॉरी, पहिला जो आहे तो पॉईंट आपण बघूया, विच इज अ सपोर्टिंग सेल्स. हे कसे असतात तर सपोर्टिंग सेल्स असतात. आणि हे सपोर्टिंग सेल्स आहेत ते कशाचे सपोर्टिंग सेल्स असतात, विच इज अ सपोर्टिंग सेल्स ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम्स. म्हणजे ते कुठं आढळतील, पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या ठिकाणी आढळतील प्लस सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात. आता मग याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर जे न्यूरोग्लिया सेल्स आहेत हे काय करतात तर ब्रेनच्या भागामध्ये, जर ते सेंट्रल नर्वस सिस्टीम्स असतील तर ब्रेनच्या भागामध्ये ते त्या प्रकारचं वेगवेगळं फंक्शन्स करत असतात. मग आता याचा स्टडी कसा करायचा तर याचे टोटल देर आर 6 टाइप्स ऑफ न्यूरोग्लिया सेल्स. 6 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, 6 टाइप्स आहेत, त्यातले 1 बाय 1 आपण स्टडी करूया. आता यातला जो पहिला प्रकार आहे तो महत्त्वाचा पहिल्यांदा आपण समजून घेऊया. आता हा समजलाय पॉईंट, न्यूरोग्लिया सेल्स मच मोर ग्रेटर दॅन न्यूरॉन, न्यूरॉनपेक्षा त्याची संख्या जास्त असते. प्लस दिस इज ॲक्ट ॲज अ सपोर्टिंग सेल्स. सपोर्टिंग सेल्स कुठं आढळतात ते पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम्स. आता हे न्यूरोग्लिया सेल्स जे आहेत त्याचे टाइप्स जे आपल्याला बघायचे आहेत, बघा आपण बघतोय न्यूरोग्लियल सेल्स. आता या न्यूरोग्लिया सेल्समध्ये जे पहिला प्रकार आहे तो महत्त्वाचा आहे. आता हा स्टडी करताना 6 सेल्स लक्षात ठेवायचे कसे, हा पण एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे. हे लक्षात ठेवताना पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा त्याचं लोकेशन बघावं लागेल. म्हणजेच मी ऑलरेडी सांगितले हे कुठं आढळतील, सपोर्टिंग सेल्स आहेत पण हे कुठं आढळतील, सेंट्रल नर्वस सिस्टीम्स अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या इथं आढळतील. म्हणजेच आपल्याला फर्स्ट टाइम आपल्याला काय स्टडी करायचं आहे, याचं लोकेशन स्टडी करायचं आहे, ते कुठं आढळतील. आणि दुसरा आपल्याला स्टडी करायचा आहे जो आपल्याला नीटच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तो म्हणजेच काय, त्याचं फंक्शन्स बघायचं आहे प्रत्येकाचं. मग आता पहिल्या प्रकारचा जो सेल आहे तो पहिल्या प्रकारचा सेल आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला ऑलिगोडेंड्रोसाइट्स म्हटलं जातं. ऑलिगोडेंड्रोसाइट्स, ओके, व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये. ऑलिगोडेंड्रोसाइट्स हा पहिला प्रकार आहे न्यूरोग्लियल सेल्स मधला. ह्याचं लोकेशन काय आहे, हा कुठं आढळतो तर दिस टाइप ऑफ सेल विच इज फाउंड इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम्स अँड फ्यू ब्रांचेस आर फाउंड इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजेच काय, हा कुठं आढळतो तर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या भागामध्ये आढळतो. पण सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या भागामध्ये तो प्रेझेंट आहे, पण त्या ठिकाणी तो प्रेझेंट असताना त्या ठिकाणी त्या कसं आढळतो तर ब्रँच लाईक स्ट्रक्चर्स आढळतात, फ्यू ब्रँचेस आढळतात. आणि मग हा मेनली याचं फंक्शन्स काय आहे, याचं लोकेशन्स काय आहे, मेनली विच फॉर्म द मायलिन सीट. आणि मायलिन सीट फॉर्म्स करत असताना अराउंड द सेंट्रल एक्झॉन. म्हणजेच काय बघा, ह्याची डायग्रॅम्स एकदा बघून घ्या. हा जर मी म्हटलं हा एक न्यूरॉन आहे, हा न्यूरॉनचा सेल बॉडी आहे, हे डेंड्राइट्स आहेत, या ठिकाणी तो ह्याचा ॲक्सॉनचा पार्ट आहे, ॲक्सॉनचा पार्ट आहे, हा मायलिन सीट आहे, बरोबर. या मायलिन सीटच्या इथला मधला भाग आहे याला काय म्हटलं जातं, नोड ऑफ रॅनवीर. हे आहे ते मायलिन सीट आहे, बरोबर. आता या ठिकाणी मायलिन सीटच्या या भागामध्ये या प्रकारचा एक सेल आढळतो, ओके, या प्रकारचा एक सेल आढळतो, याला पण डेंड्राइट्स प्रेझेंट असतात आणि हा याला कनेक्टेड असतो. म्हणजेच काय, विच इज मेनली ऑन द फ्रॉम द
मायलिन सीट विच इज मेनली फाउंड नियर द मायलिन सीट ॲट द सेंट्रल ॲक्झॉन, म्हणजे जो सेंट्रल ॲक्झॉन आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो सेंट्रल ॲक्झॉनचा पार्ट आहे त्याच्या साईडला हा काय असतो तर प्रेझेंट असतो. अँड विच फॉर्म्स द व्हाईट मॅटर. सगळ्यात महत्त्वाचं, दिस फंक्शन इज विच फॉर्म्स व्हाईट मॅटर. मॅटरचं स्पेलिंग बघून घ्या व्यवस्थित, MATER. हे व्हाईट मॅटर काय आहे आणि ग्रे मॅटर काय आहे ते आपण स्पायनल कॉर्डच्या ठिकाणी बघून घेऊया. ह्याचं फंक्शन्स कळलं काय आहे, लोकेशन सेंट्रल नर्वस सिस्टीम विच फॉर्म द व्हाईट मॅटर. आता दुसरा जो प्रकार आहे तो पण बघून घेऊया. हे व्यवस्थित समजलं, ऑलिगोडेंड्राइट्स डायग्रॅम व्यवस्थित बघून घ्या, कारण नीटला क्वेश्चन पेपरमध्ये डायरेक्ट अशी डायग्राम दिली जाते आणि दिस टाईप ऑफ सेल इज कॉल्ड ॲज असं विचारलं जातं. सो विच इज कॉल्ड ॲज अ ऑलिगोडेंड्रोसाइट सेल्स म्हटलं जातं. आता दुसरा प्रकार बघूया. हे झालंय लिहून व्यवस्थित सगळ्यांचं. नाव दुसरा प्रकार बघूया. ऑलिगोडेंड्रोसाइट्स नंतर जो दुसरा प्रकार आहे तो बघूया. त्याला मायक्रोग्लिया और ह्याला मायक्रोग्लिया सेल्स म्हटलं जातं, और विच इज कॉल्ड ॲज अ ब्रेन मॅक्रोफेजेस म्हटलं जातं. कधीतरी ऐकलेलं असतं आपण मॅक्रोफेजेस. फेजेस म्हणजेच काय, एनगल्फ करणारे, दुसऱ्यांना खाणारे काय असतात. आता हे पहिल्यांदा आता काय करावं लागेल आपल्याला, हा आपल्याला दुसरा टाईप समजला. पहिल्यांदा याचं काय बघावं लागेल, याचं लोकेशन्स कुठं आहे, हे कुठं आढळतात, ऑकरन्स कुठं आहे, हे सुद्धा काय आढळतात तर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या भागामध्ये आढळतात. आणि हे काय असतात तर स्मॉल साईज असतात, एकदम लहान साईज असते. सेंट्रल नर्वस सिस्टीम प्लस स्मॉल साईज असते याची. ओके, स्मॉल साईज या ठिकाणी प्रेझेंट असते. प्लस याच्यामध्ये काय असतात तर याच्यामध्ये सुद्धा ब्रँच लाईक स्ट्रक्चर्स असतात, ब्रँचेस असतात. प्लस आता याच्यामध्ये दिस टाईप ऑफ सेल मायक्रोग्लिया सेल्स जे प्रेझेंट असतात, हे मायक्रोग्लिया सेल्स असतात विच इज डिराइव्ड फ्रॉम. हे कशापासून डिराइव्ह झालेले असतात तर विच इज, बघा व्यवस्थित, विच इज डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट. आता मोनोसाइट काय आहे, मोनोसाइट काय आहे तर सर्क्युलेशन जे सिस्टीम्स आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये जे व्हाईट WBC आहे, ओके, व्हाईट ब्लड सेल्स आहे, त्याच्यामधला मोनोसाइट्स हा एक टाईप आहे. हे मोनोसाइट सेल्स काय आहेत तर विच इज कॉल्ड ॲज अ स्कॅव्हेंजर्स म्हटलं जातं याला. स्कॅव्हेंजर का, कारण ज्या वेळेला एखादा पॅथोजन बॉडीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला ब्लडमधले जे मोनोसाइट सेल्स असतात ते त्यावेळेला त्याच्यावर अटॅक करतात आणि त्याला सगळं गिळून टाकतात, एनगल्फ करतात. मग हे सेल्स काय करत असतील, ब्रेनच्या भागामध्ये जी इंजुरी होते, ओके, याचं फंक्शन्स बघा. ब्रेनच्या भागामध्ये जी इंजुरी होते त्या इंजुरीच्या ठिकाणी हे फंक्शन्स करतात. प्लस ज्या ठिकाणी न्यूरॉन डेड होतात त्या न्यूरॉन डेड झाल्यानंतर त्या न्यूरॉनची डेब्रीज तयार होते, म्हणजेच न्यूरॉन्सचे जे डेड झालेले असतात त्या ठिकाणी ते काय होतात, नष्ट झालेले असतात. त्यांना एनगल्फ करण्यासाठी, खाण्यासाठी या टाईपचे सेल्स असतात, मायक्रोग्लिया सेल्स असतात, ते युजफुल असतात. आणि मग याचं फंक्शन्स काय आहे बघा. WBC मध्ये जसं मोनोसाइट सेल्स आहेत जे आपली इम्युन सिस्टीम व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात, सो याचं सुद्धा फंक्शन्स आपण काय आहे तर विच मेडिएट, म्हणजेच हे कधी मेडिएट ॲक्टिवेट कधी होतात, इम्युन सिस्टीम्स आपली आहे ती इम्युन सिस्टीम्स आहे, इम्युन रिस्पॉन्स आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा व्यवस्थित ठेवण्याचं काम या प्रकारचे मायक्रोग्लिया सेल्स किंवा ब्रेन मॅक्रोफेजेसेस करत असतात. समजलं ना. आता तिसरा प्रकार आपण समजून घेऊया.